हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये घबाडकुंड या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. घबाडकुंड हा मराठीतला पहिला हॉरर सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे. त्याचा डायरेक्ट लिंकअप अल्ल्याड पल्ल्याड सोबत आहे. आता ते कशा प्रकारे झाले हे बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये बघावा लागेल. जर तुम्ही अल्ल्याड पल्ल्याड सिनेमा थिएटरमध्ये बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की दिल्या नावाचा कॅरेक्टर तिकडनं कसा निघतो आणि कशा प्रकारे आता तो घबाडकुंडामध्ये येऊन फसतो. कारण अल्ल्याड पल्ल्याड नंतर दिलेला पुन्हा एकदा एक भूत दिसू लागतं जे या विहिरीमध्ये आहे. आणि विहिरीमध्ये फक्त भूत नाही तर दडला आहे खूप मोठं खजान. त्या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्हाला हॉरर, कॉमेडी आणि थ्रिलरचा चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. स्पेशली कॉमेडीच्या बाबतीत प्राजक्ता हनामकर, संदीप पाठक आणि कुशल भद्रिके तिघांनी चुम्मेश्वरी परफॉर्मन्स डिलिव्हर केली. बाकी देवदत्ता नागे, शशांक शेंडे आणि स्मिता अंजुटे नावाच्या ऍक्ट्रेसने सुद्धा खूप चांगली परफॉर्मन्स डिलिव्हर केली. या फिल्मच्या सेकंड हाफमध्ये एक सीन आहे जिथे ही भूत एका मुलीला तिच्या मांडीवरती घेऊन बसते आणि त्यानंतर असं काही करते जे बघताना तुम्हाला खरंच खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स मिळेल. आणि मला असं वाटतं की हा सीन या संपूर्ण फिल्मचा सर्वात मोठा हायलाइट पॉईंट होता. या फिल्मचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ मला हॉरर आणि थ्रिलरच्या बाबतीत इक्वली एंगेजिंग वाटला. 90% ऑफ द फिल्म एका विहिरीमध्ये शूट झाली आहे. आय मीन ती विहीर सुद्धा एक सेट होता, पण त्या सेटची प्रोडक्शन डिझाईन आणि प्रोडक्शन क्वालिटी, त्याची कलर ग्रेडिंग इतकी चांगली ब्लेंड झाली की ज्यामुळे आपल्याला हा चित्रपट थिएटरमध्ये अपिलिंग वाटेल. ऑनेस्टली सांगू तर ऑन पेपर या फिल्मचा कॉन्टेंट तुम्हाला ठीकठाक वाटेल आणि स्टोरी लाईन सुद्धा एकदम जेनरिक वाटेल. पण थँकफुली मेकर्सने प्रेझेंटेशनच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज न करता डायरेक्शन सिनेमॅटोग्राफीमध्ये खूप मेहनत घेतली. ऍक्च्युअली फिल्मची प्रोडक्शन डिझाईन, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि ऍक्टिंग परफॉर्मन्स तुम्ही साईडलाच ठेवा. या फिल्मचा सर्वात मोठा हायलाइट पॉईंट आहे याची साऊंड डिझायनिंग आणि बॅकग्राऊंड स्कोर. फिल्ममध्ये मोजून फक्त एक गाणं जे क्लायमॅक्सच्या नंतर येतं म्हणजे एंड क्रेडिटमध्ये येतं, पण बाकी साऊंड डिझाईन आणि बॅकग्राऊंड स्कोर संपूर्ण चित्रपटामध्ये तुम्हाला एकदम एलिव्हेटिंग वाटेल. 2026 मध्ये मराठी इंडस्ट्री तर बाय फायरवरती, पण प्रत्येक महिन्यामध्ये एक ना एक चित्रपट सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर ठरत आहे. आणि मला असं वाटतं की जूनच्या महिन्यामध्ये घबाडकुंड हा चित्रपट लीड करणार आहे बॉक्स ऑफिसवरती आणि हा चित्रपट आरामशीर त्याचा बजेट सुद्धा रिकव्हर करू शकतो. खरं सांगू तर मला नाही माहिती फिल्मचा बजेट किती आहे, पण जितका पण पैसे चित्रपटावरती इन्व्हेस्ट केलाय फिल्म बघताना असं वाटत होतं की हा भाई त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालंय, ज्यामध्ये मेकर्सने खूप जास्त हार्डवर्क केलंय. 2 तास 15 ते 20 मिनिटाच्या चित्रपटामध्ये फक्त एक असं गाणं होतं जे एंड क्रेडिटमध्ये येतं, पण बाकी हा चित्रपट फक्त स्क्रीन प्ले आणि ड्रामाच्या दमवरती चालतो जो तुम्हाला कुठेही डिसअपॉइंट करणार नाही. आणि हॉरर थ्रिलरमध्ये असे कमी मराठी चित्रपट बनतात आणि मला असं वाटतं की घबाडकुंड या चित्रपटाने स्वतःसाठी एक बेंचमार्क सेट केलंय जे बघण्यासाठी ऑडियन्स थिएटरमध्ये नक्कीच जाणार. सो ज्या लोकांनी अल्ल्याड पल्ल्याड सिनेमा थिएटरमध्ये बघितला असेल त्यांना घबाडकुंडाचा क्लायमॅक्स डेफिनेटली खूप जास्त आवडेल. कारण काही ॲक्टर्सचे स्पेशल कॅमिओ अपीअरन्सेस आहे जे नक्कीच तुम्हाला सरप्राईज करतील. आणि हे बघून तुम्हाला वाटेल की प्रीतम एस के पाटील या फिल्मच्या डायरेक्टर अल्ल्याड पल्ल्याड 2 डेफिनेटली घेऊन येतील. सो ओव्हरऑल घबाडकुंड नावाची मराठी फिल्म डेफिनेटली एक एंटरटेनिंग फिल्म आहे जी तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघायला हवा. बाकी व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे या चित्रपटाला आउट ऑफ 5 4चे रेटिंग. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलं किंवा नाही आवडलं कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.